बातमी आहे वाशिष्ठीच्या पाणी पातळीवर आणि संभाव्य पूरस्थितीवर आता 24 तास लक्ष ठेवण्यासाठी नगर परिषद लघु पाटबंधारे विभाग आणि त्याचबरोबर चिपळूण पोलीस प्रशासन यांनी या ठिकाणी स्वतंत्रपणे सीसीटीव्ही कॅमेरे राबवलेले आहेत। त्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ आणि त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये सुद्धा आता पाणी शिरण्याची परिस्थिती तयार झाली। तत्काळ लक्षात घेतलं गेलंय आणि नागरिकांना वेळेत सतर्क करणं शक्य होणार आहे। यापूर्वी दिवसा पुराच्या पाण्याचे अपडेट सहज मिळत असले तरीही रात्रीच्या वेळी अचूक माहिती मिळण्यामध्ये अडचणी येत होत्या। परिणामी रात्री अचानक बाजारपेठेत पाणी शिरलं तर व्यापारी आणि नागरिकांना वेळेत सूचना देणं कठीण जात होतं। ही समस्या लक्षात घेऊन तिन्ही प्रशासनांनी आता आपापल्या स्तरावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारलेली आहे। रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे आणि रत्नागिरीतील नद्यांचे जे पात्र आहेत ती दुतर्डीतून वाहतात। मी आता रत्नागिरीतील वाशीची नदीच्या पात्राजवळ आहे आणि तुम्ही जर पाहाल तर वाशीची जी नदी आहे ती इशारा पातळीच्या खालून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र विशेष असं आहे की आपण जर पाहिलं माझ्या उजव्या साईडला तर स्थानिक नगर परिषद आहे त्यांनी या नदी पात्रावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत। त्याचबरोबर त्याच्या पुढे जर पाहिलं तुम्ही तर लघु पाटबंधारे विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। त्याचबरोबर अधिक विशेष म्हणजे चिपळूण पोलीस प्रशासनानेही इथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। त्यामुळे तीन प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लक्ष आता या पुराच्या पाण्यावर किंवा वाशीची नदीच्या पाण्यावर राहणार आहे। त्यामुळे समजा दिवसभर माणूस लक्ष ठेवू शकतो मात्र रात्री लक्ष ठेवणार तो आता प्रश्न आता उरलेलाच नाही आहे। कारण आता वाशी नदीच्या पात्रावर आता रात्रीही लक्ष राहणार आहे। रात्री प्रशासकीय अधिकारी आहेत ते या पाण्यावर लक्ष ठेवतील आणि मग संबंधित शहरातल्या जनतेला किंवा व्यापाऱ्यांना याच्यावर मॉनिटर करून इशारे देतील की आपला जो आपल्या दुकानातला जो माल आहे किंवा वस्तू आहेत त्या हलवा किंवा मग सुरक्षित स्थळी जा म्हणून। एकंदरीत काय तर स्थानिक प्रशासनाने इथल्या जनतेची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन प्रफुल्ल सैमी, राजेश जाधव, न्यूज 18 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामध्ये ऐतिहासिक वसंतगड किल्ला सध्या धोक्याच्या चादरीमध्ये हरवलेला आहे। पावसाळ्याच्या आगमनानंतर निसर्गानं या किल्ल्याला वेगळंच सौंदर्य बहाल केलंय। कृष्णा कोयना नदीकाठ आणि डोंगर रांगांवरचं हे नयनरम्य दृश्य आता पर्यटकांना भुरळ घालतंय। पावसाळ्यामध्ये निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं वसंतगडावर गर्दी करत असतात। अशा महत्त्वाच्या घडामोडी बघायच्यात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड आणि बाणकोट मार्गावरील तुळशी घाटात मोठी दरड कोसळली आहे आणि दरड कोसळल्यामुळे घाट मार्गावरील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। दरड हटवण्याचं काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती केलं जात आहे। नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, घरातच राहावं, तसंच घाट मार्गातून प्रवास करताना विशेष दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। तर रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आणि अशामध्ये सावित्री नदीने आता इशारा पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे शहर आणि परिसराला या पुराचा धोका निर्माण झालाय। दरम्यान आंबा, पाताळगंगा आणि कुंडलिका नदी धोक्याची पातळीवरून वाहते आणि नागोठणे असेल, रोहा, पेण, खोपोली या सगळ्या परिसराला पुराच्या पाण्याचा फटका बसतोय। महाडच्या सावित्री नदीने आता इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे रायगडमध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तर इकडे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला सुद्धा जगबुडी नदीच्या पुराचा आता मोठा फटका बसलेला आहे। जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पुराचं पाणी वेगाने खेड शहराच्या मुख्य बाजारपेठेत शिरलं। अवघ्या काही मिनिटांमध्येच अनेक रस्ते आणि संपूर्ण बाजारपेठ जलमय झाली आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांची धावपळ झाली आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली आहे। आपण खेडमधली दृश्य बघतो। खेड शहराला मोठ्या प्रमाणात जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि खेडच्या बाजारपेठेत पाणी शिरलेलं आहे। माझ्या पाठीमागे जर बघू शकता तर हा खेड शहरातला मुख्य चौक आहे, गांधी चौक, आणि या ठिकाणी आता गुडघाभर पाणी आहे। याच बाजूला आपण बघितलं तर मोठं नुकसान, अचानक जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली। आपण आज जाऊन बघू शकतो दुकानामध्ये की किती दुकानामध्ये 2 ते 3 फूट पाणी जे आहे या ठिकाणी शिरलेलं जे आहे आपल्याला पाहायला मिळतंय। याचबरोबर आता अनेक आजूबाजूचे रस्ते बंद आहेत। अनेक गाड्या या मुख्य बाजारपेठेत ज्या अडकून होत्या या ढकलत लोक नेताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। जर आपण थोडंसं पुढे गेलो तर हे जे ठेलेवाले आहेत, भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत, त्यांची देखील मोठी त्रेधा तिरकी या ठिकाणी उभेले वाटलं नव्हतं, कारण यावर्षी खेड शहराचा गाळ काढण्यात आला होता, त्याच्यामुळे पाणी भरेल
अशी अपेक्षा इथल्या नागरिकांना नव्हती. मात्र पाऊस इतक्या जोरात आहे, मुसळधार पाऊस आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आता अक्षरशः पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकातला आपण जर या ठिकाणी बघितलं तर फळ विक्रेते असतील, दुकानदार असतील, सर्वांचं काही लोकांचं नुकसान झालेलं आहे. तर अनेक जण या ठिकाणी आपला माल सुरक्षित ठिकाणी वाचून आपलं नुकसान जे आहे ते कमी होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतात. ही सुरुवात आहे. पाण्याचा जोर, पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत आणखी वाढ झाली तर ही पूर परिस्थिती जी आहे, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी 5 ते 6 फूट पाणी होण्याची शक्यता जी आहे ही या ठिकाणी शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. एकंदरीत जर बघितलं तर आता जगबुडी नदीचं पाणी खेड शहरात शिरलं आहे आणि पूर्णपणे व्यापाऱ्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक जणांची धडपड या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड रत्नागिरी. तर चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आणि त्यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. बाजारपेठेतील अंतर्गत रस्ते जे आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेलेत. अशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पाणी भरल्यामुळे वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी. चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. रत्नागिरीमध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस होतोय. पुढे 48 तास हवामान खात्याने खूप धोक्याचे दिलेले आहेत. मी आता आहे चिपळूणमधील अनंत आईस फॅक्टरी आहे तिथे, आणि तुम्ही जर पाहाल तर जवळजवळ गुडघाभर पाणी तर साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर 2 व्हीलर 4 व्हीलर जे रिक्षा आहेत ते अगदी हळू गतीने जात आहेत. खरं तर चिपळूणमध्ये हा जो पाऊस, हे जे पाणी साचलेलं आहे ते जास्त पाऊस न पडल्यामुळे नाही, तर जी नगर परिषद आहे ते नगर परिषदेचा जो पोलखोल या पावसाने केलेला आहे. खरं तर तुम्ही या उजव्या साईडला पाहाल तर गटारांमधलं जे पाणी आहे ते सतत वाहत नाहीये, त्यामुळे ते गटारातलं पाणी बाहेर येत आहे आणि त्यामुळे हे पाणी कुठेतरी रस्त्यावर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तुम्ही जर उजव्या साईडला पाहाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या पलीकडेही असंच पाणी साचलेलं आहे. एकंदरीत काय तर पावसाने सुरुवातीला आता जी चिपळूण नगर परिषद आहे तिची पोलखोल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर पावसाची रिपवर्षी चालू आहे आणि पुढील 48 तासात जर असाच पाऊस राहिला तर मात्र चिपळूणमध्ये पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरती मागच्या 10 तासांपेक्षा जास्त काळ वाहनं अडकलेली आहेत आणि सुकळी गावालगतच्या मुंबई गोवा महामार्गावर पावसामुळे पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने हा महामार्ग बंद झाल्याचं कळत आहे. तब्बल 8 ते 10 किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्यात आणि पावसाचा जोर कायम असल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. ब्रेकनंतर स्वागत. मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी आता ओलांडलेली आणि इंद्रायणी नदीच्या काठावरती असलेली अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय. तर इकडे पिंपरी चिंचवड शहरातील भीमशक्ती नगर परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे सांडपाणी लोकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे. अनेक कुटुंबांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. घरामध्ये पाणी येत असेल तर आम्ही झोपायचं कसं, राहायचं कसं, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करत प्रशासनाच्या हलगर्जीपणावरती थेट बोट ठेवलेला आहे. प्रशासनाने तातडीने संपूर्ण ड्रेनेजमधील गाळ काढून तिकडे कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी आता मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. कृपया प्रशासनाने या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. या ठिकाणी लहान बाळे राहत आहेत, पूर्ण परिवार इथंच राहतोय, यांना बसायला उठायला झोपायला देखील जागा नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी करायचं काय? आणि मी वारंवार तक्रारी करून अर्ज करून देखील प्रशासन याकडे परिपूर्ण दुर्लक्ष